मॅडम भाऊ काय अडचण आहे? गडिंग्लज शहरात विकास कामाचे जे चुकीच्या पद्धतीनं काम सुरू आहे त्याच्यासाठी गडिंग्लज शहर भाजपच्या वतीने गडिंग्लज शहराचे जे प्रशासन आहे नगरपालिकेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की काम करत असताना आपण जे TS केलेलं आहे त्या TSमध्ये आपण ज्या ठिकाणी जे पाईपलाईन टाकायचं काम धरलं आहे ते पाईपलाईन टाकत असताना ह्या ठिकाणी नगरपालिकेचे पाठीवडील जाण्याला 2 पाईपलाईन खालून होते. काम सुरू करण्यापूर्वी या प्रभागातील आमचे जे नगरपालिकेचे सचिव होते कुमार पाटील साहेब यांनी मुख्याधिकारी साहेबांना जाऊन विनंती केली होती की ह्या आपण ठिकाणी जे पाईप टाकत आहात ते पाईप टाकण्यापूर्वी तुम्ही पाईपलाईन जी खाली आहे ती खाली घ्यावी, जेणेकरून ह्या गटारीतून येणारा जो फ्लो आहे पाण्याला तो जास्त आहे. आणि ती न करता ह्यातील कुमारदादांना एका नगरसेवकाने सांगितलं की 15 मे पूर्वीच तिथला रस्ता झाला पाहिजे म्हणून आम्ही केलो. हे काम कधी TS झालं आहे, कधी प्रशासनाने मान्यता दिली हे तुम्ही तपासून बघा. हे जरी काम करत असताना 2 वेळा करावं लागणार आहे. पहिल्यांदा काय चूक केली आहे की हे पाईपलाईन बसवत असताना ह्या ठिकाणी आता बघू शकतो आपण की पाईपचं वरचं सिमेंटचं पूर्ण फुटून गेलेलं आहे आणि आत्ताच खड्डा पडलेला आहे. आणि ह्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला जाणारे हजारो विद्यार्थी या ठिकाणी येत असतात जात असतात. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गडिंग्लज शहरातील हेच विद्यार्थी उद्याचं गडिंग्लजचं भविष्य आहे. त्या विद्यार्थ्यांना आता कळून चुकलं की काम करत असताना गडिंग्लज नगरपालिका पूर्ण प्रशासनावरती वचक नसलेलं प्रशासनावरती वचक नाही आहे. कारण प्रशासकानं इथं काम करत असताना थांबून इथं ह्या ठिकाणी पाणी मारण्यासाठी कुमारनं पहिल्या दिवसापासून याची फोटो मारून ठेवले आहे. तर हे सर्व काम बघत असताना सर्वसामान्य गडिंग्लज शहरातला प्रश्न एकच पडत आहे की गडिंग्लज शहरातल्या घरफाळा पाणीपट्टीतून जो निधी येणार आहे त्या निधीतून योग्य प्रकारे काम व्हावं, योग्य प्रकारे गडिंग्लज शहरातल्या लोकांना सुविधा मिळाव्या. त्या कुठल्याही न मिळता नगरपालिकेचा उद्धट वागणं जे चालू आहे त्याला कंटाळून आम्ही गडिंग्लज शहराच्या भाजपच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी फक्त हे काम चुकीचं पद्धतीचं आहे एवढंच सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे. हे जर तिने ह्याच्यात कामात सुधारणा झालं नाही तर आम्ही गडिंग्लज नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये टाळा ठोकू आणि हे सर्व काम सुशिक्षित कसं झालं पाहिजे हे त्यांना पटवून देऊ. त्याशिवाय आम्ही गप थांबणार नाही. आणि गडिंग्लज शहरातील सर्व भाजप या वतीनं आम्ही कुठलाही ह्यापुढं काम होत असताना चुकीच्या पद्धतीनं काम होताना आम्ही त्याला चूकला चूक म्हणण्याचं आम्ही धाडस आम्ही दाखवणार आहे. तुम्हाला या रस्त्याचा प्रॉब्लेम काय आहे? हा रस्ता मंगळवारी केला गेला. रस्ता करण्यापूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकता रस्ता केल्यानंतर कसं उकडलेलं आहे 8 दिवसामध्ये. त्याचबरोबर जी पाईप या ठिकाणी टाकलेली आहे हे पाईप टाकत असताना पाटील गल्लीला पाणी पुरवठा होणारे 2 पाईपलाईन बरोबर या पाईपच्या मध्ये येत होते. पाठीमागून येणारा कचरा सर्व या ठिकाणी तटू लागला. या विषयावर मी बुधवारी माननीय मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली असता साहेबांना सांगितलं की साहेब मी कॉन्ट्रॅक्टरना बोललो होतो की चेंबरचं काम आणि पाईपचे मध्ये आलेले त्याचं काम पहिलं करा आणि मग रस्त्याचं करा. तसं न करता त्यांनी खडीकरण डांबरीकरण केलं आणि मग परत गुरुवारी येऊन इथं खोदून पाईप या गटरीच्या पाईपच्या खाली टाकली. पाईप टाकल्यानंतर त्या पाईपवर कॉन्क्रीट सिमेंटचं टाकणं गरजेचं होतं. तसं न करता डायरेक्ट या ठिकाणी माती त्या पाईपवर टाकलेली आहे. आता मला या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की परत प्रशासनाचं इथं खडीकरण डांबरीकरण यामध्ये करावं लागणार. यामध्ये प्रशासकीय अधिकारी असू देत, कर्मचारी असू देत, यामध्ये दुबार या कामासाठी वेळ जातो आहे. हे पत्र कसलं आहे? हे पत्र आहे 2020 साली मी काळभैरी रोड या ठिकाणी झोपून रस्त्यावर आंदोलन केलं होतं. त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी यांच्याकडून लेखी लिहून घेतलं होतं. तसं लेखी मी पण लिहून घेणार असे मुख्याधिकारी साहेबांनी बुधवारी मला बोलले होते. तर मी या आजच्या या आंदोलनाच्या किंवा या निदर्शनाच्या माध्यमातून मी विनंती करतो की असे जे काम कॉन्ट्रॅक्टर करत आहेत त्यांच्याकडून 100% असं पत्र त्यांनी लेखी लिहून घ्यावं जेणेकरून गडिंग्लज शहराच्या विकासाला चांगल्या पद्धतीने चालना मिळेल आणि कॉन्ट्रॅक्टरना थोडंसं चांगलं काम करायचं या ठिकाणी काळभरी बुद्धी देईल. तर असं लेखी लिहून घ्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. तर आज आपण पाटील गल्लीतील नागरिकांच्या समवेत आहोत. पाटील गल्लीतील नागरिकांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांच्या समवेत आवाज उठवलेला आहे. पाटील गल्लीत ज्या काही विविध समस्या आहेत, रस्त्याचे असतील, गटरीचे असतील, याविषयी कुमार पाटील साहेबांनी अनेकदा नगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे, संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, तरीसुद्धा इकडे असं दुर्लक्ष झालेलं आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. त्यामुळे आता या सर्व समस्यांसंदर्भात त्यांनी जे काही निवेदन तयार केलेलं आहे ते आज नगरपालिकेत सादर करणार आहे. तसेच प्रत्यक्ष जे काही काम चालू आहे त्याची पाहणीसुद्धा पत्रकारांना घेऊन केलेली आहे. त्यामुळे आता या भविष्यातील येत्या काळात येथील पाटील गल्लीतील कामे कशी होणार ह्याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडिंग्लज.